अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची या क्षीरसागरा परगुणे किजे क्षीरसागरपणे अमृतचे ओणे मिळणे अमृत जेवे 15.5 मिसळावे हे 15.5 व्हावे ते मी झाल्या संभवे भक्ती माझी हा गा सिंधुशी आणि होते तरी गंगा कैशिनी मिळते म्हणून मी ना होता भक्ती अन्वयो आहे ऐशिया लागे सर्व प्रकारे जैसा कळोळ अनन्य सागरी तैसा माते उदारे भजनाला जो सूर्य आणि प्रभे श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम रभ्य जे हे सर्व शास्त्रे कलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळगला जेवी हे शब्द ब्रह्माचे मतिते श्री वास प्रज्ञेचे ने हाते मतोने काढले आहे ते सारामी जे ज्ञानामृताचे जानवे जे आनंद चंद्रचे 17वे विचार क्षीराणवींचे नवे लक्ष्मी जे म्हणून आपुलेने पदे वर्णे अर्थाचे निजीवे प्राणे मे वांचनी ओनेने आनकाये क्षराक्षरत्वे समोर झाले दयांचे पुरुषत्व वाढिले मग सर्व समजले पुरुषोत्तमी मनवणे जगे येता मी आत्मेने पतिव्रता हे जे वस्तू प्रत्वाता करणिली साचचे बोलाचे नवे शास्त्र आत्मा वैदचे मंत्र अक्षरे परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुनाय होये तरी दे कोणी बाप की माये हर्ष के न समाये चोज करीते तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनली आम्ही लाडेजे त्यांची ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजी आता विश्वात कुहा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो उदारू वाक पूजा ज्ञानदेव म्हणे इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15ोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु पुंडले कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जरा उचलतो रे चंद्रोदय साराय नातले वार्षिया नाही मांडले कृष्मे नाही सांडिले माझे निजरूपा निवडले गंगा जैसे तैसे संकल्प विकल्पाची ओढे सांडूनी रजतमाची कावडे भोगिता निज धर्माची आवडे बुद्धी उरे इंद्रिय वर्गे दाखविलिया विरुद्धात्वा बलियाने बुद्धी जैसे अनन्य होणे ते सत्व शुद्धी म्हणे केशी अमता आतात्मलाभ विकी ज्ञान योगा माझी एकी जे आपुलिया टाकणे यारे ते निष्कामे पूर्णावते उतासी जैसे का सुकुळीने आपुले आत्मजा सत्कुळींची दिले हे असो लक्ष्मी श्रावले मुकुंदी देवज्ञाचा गुण म्हणे श्रीकृष्ण नातो आता देवाच्या चित्ते यथा संपन्न वित्ते वैरी जाली अर्थाते नवंतने देखा पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजिया वाटे सणा चुके आलिया वृक्ष जैसा ऐसे म्हणून ज्ञानवरे विद्यमाने अल्ल्या अवसरे शांत्रांचे मनोहारे उपयोगा जाणे या नाम ज्ञानदान जे मोक्षाने धनाचे अंजन हे असो ऐका चिन्ह इंद्रियाद्वारा ये बांधोनी प्रत्यारा हाती ओपे आंतुला चित्ताचे अंगवरे प्रतिपळे बरबारे आगे सुविजिदाईद्वारे वैराग्याचे श्वासोश्वासोनी बवसे व्रते आचरे करपुसे ओसंतिता रात्री दिवसे नारायण कजया वैदमो ऐसा म्हणे पे तो आजान स्वरूपे एकार्थ ये संक्षेपे सांगो एक तरी ब्राह्मण करुणी दुरे स्त्रियाधिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुला लेणी या जे सर्वोत्तमा भजनीय देवता धर्म ते धने तागमा विधी जिजे जे साधु षटकर्मे करे शूद्र त्याते नमस्कारी की दो ईश्वर ईश्वरोबरे निपजे यागो तैसे अधिकार्य पैलोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परिविषय विषय फळसाचे नगापे माझे आणि मी करता ऐसा भाऊ निचे देहातने द्वारे जाऊ ना वेदाज्ञाची तरी टाऊ होई जे स्वये अर्जुना एवं यज्ञो सर्वत्र ज्ञान साज्ञो कैंपजे मूळ हे भव सुवारिसा आपण पेदे कवया जैसा पुढत पुढते भवसा उठीची प्रीते ऐसा वेद प्रतिपादो जो ईश्वरो तो आयवा लागी गोचरू श्रुतीचा निरंतारो अभ्यास करणे हे द्विजासींच ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम द्याओ बोली तो या म्हणे देव आता तप शब्द प्रिपाओ ऐक सांगो तरी दाणे सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे पळणे सुये सुकणे इंद्रावणी जेवी नाना धूपाचा अग्नि प्रवेशो कनकी तुकाचा नाशो पितृपक्षो पोषितारसो चंद्राचा जैसा तैसा स्वरूपची अप्सरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जेवीरा त्यांची तप अथवा नारीशे तपाचे
तैसे रूप आता बाळाच्याही स्तन्य तैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणी माते सौजन्य अर्जवते अहिंसा सत्यम अक्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोकोत्तम माधवम रीरचापलम तुकाराम आणि जगाच्या सुखोदेशे शरीर वाचा मानसे राटणे ते आयुष्ये रूप जाण आता थिक होऊनी आणि शिवेंद्र बिघडू न उकदाई मागाडो मागांचे तरी मऊपणे बुबुळे जगडताही परिनाडले तेरवी पोडी कोराळे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह लोके कानाते निगती मुके ते साचवलीचे निमिके ब्रह्मैवेदी किंबहुना प्रियपणे कोणातेही शकवणे यथार्थ तरी कुपणे हिरवे गोरी किरणाना गोड तरी सोशाची पकडी कीड आगीचे करणे उघड परिसळो ते साच कानी लागिता मोहर अर्थे उंबाडी शिवार ते वाचा नवे सुंदर लावणशिपा परी अहिती कोपनी सोप नागणी मौजेशी पुष्प ते मातेची स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिमोणे या साचार बोलणे ते विकार ते सत्य ते आता घालिताई पाणी अशानी ननगे आणि कामत रंभेचे निरूपे शुकिनुटीजी कंदर्पे का बसने वनिना उद्दीपे कृते जेवे देवींचु कुमार कोदरी बरे दिशा मतांचे ते निमती अपारे मिनलिया नुता क्रोधोर्मिगा अक्रोधत्वाईसे नामते दशे ज्ञानैसे श्रीनिवासे मणितले त्या आता मृत्तिका त्यागे कटो तंतु त्यागे पटो तेजी जेवी वटो बीज त्यागे हा तेजुनी भिंती मात्र तेजी जागविंची अंता सांडोनी पायी सांडीजे शेषई संसार जात या नाम त्यागो म्हणे तो यज्ञांगो हे मानुनी सुभगो पार्थोपुसे आता शांतीचे लिंग हे व्यक्त मज सांग देव म्हणती चांग उदाहरण दे तरी गिळून नियाते ज्ञाता ज्ञानही मगवते आरपे निरुते ते शांती पैगा दिसा प्रलयांबूचा उघडू बडवणी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणचे मग उगम ओग सिंधू हा नुरेची वार भेदू तरी जैले क्याचा बोधो तोही कवना रूप सहज इष्टानिष्ट करणी दोघीचे युवा कौतुकणी ते नवमादे उभारणी केली होते येत सव्वा घेऊया वाव तव उडावला आणि प्रस्ताव तरी ते या प्रसंगी आता देव निरूपितासे या निरूपणाची नावे अध्याय पद सोडावे लावणी पाहता जाणावे मागिलावरे अरे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिता येते समर्था संपत्ती याची दोन्ही जे मुमुक्षु मागेची बोलावे जे मोहरात्रीचे धर्म देवे ते आदित तवरेवे संपत्ती का जे ते एक एका ते पोके ऐसे भूत पदार्थ एके संपादित ते लोके संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवे येत देवणे कोपजवे जाले म्हणून देवे संपत्तीवे श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धेर ज्ञान योग व्यवस्थिते दानम दमच्च यज्ञच्च स्वाध्यायस्तप अर्जवम लोकटिका श्री त्याची देवगुणा माझी दुरेचा बैसना बैसे आता करना अभयसे तरी न घालुनी महापुरे न घेपे पुण्याची शियारी का रोग न गणिजे घरी पत्याची या तैसा कर्माची या मोरा तुटा निधुनी अहंकार संसाराचा जररा सांडणे अथवा एक भावाचे नि पैसे तुझे मानोनी आत्मायसे भयवार्ता देशे दवडणे जे पाणी बडवू ये मिटाते तव मिठची पाणी आते तेवी आपण जालिने द्वैते नाशे भय अगाभाय येणे नावे बोली जेते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे आता स्वतःसुधीचे म्हणजे उदय जत खेऊ पेढी पूर्वादी दिशाम सिटाओ उदोस्तुचा न दिसण्याची मावळेवी दोई झांकिले ते सायंग पालवे काय बहु बोलो ते आगवे उखाची आणि तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञानमार्तंडू जो प्रक्षाविन सुरवाडू प्रकाशाचा या चुचुऱ्या श्री निवृत्ते आता नमो म्हणून पुढत पुढते जे बाधकाय तसे स्तुते बोलाची या देवाचे महिमान पावनुया स्तुती तरी जे चांगव्या जरी स्तव्य बुद्धिशील या जाईजे का जो सर्व निवास नचिया मिटिया वाणिजे
काहीच नावणी आणि जे आपण पयाजो या तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमापोटे सुने परंसे पाटे वैखरी विरे या तू ते मी सेवकपणे लेववी बोलक्या स्रोताचे लेणे हे उपसाविणी म्हणतावणे अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू देखली आपडे उचिताचा विसरू म करू दावे पावणे रो शाखांच त्या येत शाकू किर बहुत म्हणावा त्याचा हर्ष वेगुचे तो घ्यावा उजळून देवते जातीवा ते भक्तीचे पावे बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणीची की आहे परिसाची एरी माये म्हणून तोसे आगागावर से भरले प्राणी पाठी पाय देता आले ते गंगा काय म्हणतले परते सर जे प्रभूचा कैसा अपकारू की तो मानूनी प्रियोपचारू तेशोजना शार्गण धरू गुरुत्वासे की अंबारे कतले अंबरा झाल्या दिवसनाथा समोर तेने ते आदे परासर म्हणतले काय बुद्धीची आतुळे घालून सूरश्रीचा जे कंडाळे देवसेरे तो अंधराची जे गाया प्रकार निरूपणाची विषदे ज्ञानदेव म्हणे हरी अध्यायी 15वा श्रीकृष्ण तया पांडवा शास्त्र सिद्धांत वागवा उगाणेला जे वक्र ऋषभग परिभाषा केले उपराज केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मिश दाविले चोका आत्मतत्व आत्मविषयी अंतोवट साधन जे अंगदट ज्ञान ही स्पष्ट चावळला म्हणून ही अध्याय निरूपणुरीची काय आता गुरु शिष्यादोई स्नेहो लावणा एवम ये विषयी किर जाणते बुजावले अपार परिमुमुक्षु इतर साकांक्ष झाले त्या म्हणजे पुरुषोत्तमा ज्ञाने बेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञतेची सीमा भक्तीची ऐसे ते त्रिलोक्य नायके बोलिले अध्यांत श्लोके तेत ज्ञानाची बहुतेके वानिले तोसे वरुणी प्रपंचाचा गोंटू तिचे देखतांची देखत्या द्रष्टू आनंद सम्राची पाटू बांधिवी जीवा एवढ्या लाटेपणाचा उपाव आणू नाहीच म्हणे देव हा सम्यक ज्ञान साराऊ पिया माझी ऐसे आत्मजिज्ञासू जी होते ही तोसले निश्चित्ते आदरे या ज्ञानाते वाळले जीवे आता आवडी जे तपडे याचे ओसरी पुढे पुढे रिगो लागे गडे प्रेम ऐसे म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होईना जवनिकी तव योगक्षम ज्ञान विके स्फुरेल चिके म्हणून दिन त्यांची सम्यक ज्ञान कैशिनी होय स्वाधीन ज्याली आवृद्धी यत्न घडेल केवे का उपजून ती जेन लाये जे उपजली या पाणिया ते विरेशा न साजिका पहिले तव धनुधरा फुले आई माशरुद्रा पेंचो करित्या विचारा लागोनिया ते तर जाणते जी रे या माझी जुमी आहे त्या आत्मया तरी त्याशी जेत जाणे हिंदीचे पहिले पेणे ते पावणे जन्मनी जन्मनी माम प्रपैव कौंतेय ततो यांत्यदमाम गतेम लोकटिका श्री हाटाईवरी संपत्ती असुरी अधोगते उदारे जोडले ते पाठी व्याघ्रादी तामसा युनी तो वळुमाळवैसा देहादराचा उसासा अति जोये तोय मे ओलावाई रे म तमची होते कसरे तेत गेले अंधारे काळवंडैजे ज्यांचे पापा चळसी नरक घेती वेशी शिण ज्याय मूर्ची शिणे जेणे मळू जेणे मैळे तापू जेणे पोळे ज्याचनी नाम सळे महाभय पापा जयाचा कंटाळा उपजया मंगळा मंगळा विटाळ विटाळा विहेलिया ऐसे विश्वाची आवकटया अधमजे नंतया हे होती भोगी भोवनिया तामसायोनी हा सांगता वाचारडे आठविता मन किरडे कटारी मूर्खी केवडे जोडिले निराय ऐसत्या असुर संपत्ती पोषित वावर या दिले गोर पतनैसे म्हणून तो आदनुदरा भोग पायक झाले इच्छेचे परी भोगावे न रुचे मना माझे बहु काय कौतुके जीवन वय विषयाविलाके अलुप्त दुष्या डावके जाणते आता माशी आदेशी मोळ जडचराजे विदळ का पक्षी अंतराळ मोकळे नात्री बाळकोद्देशे मातीचे ज्ञान जैसे का वसंतीचा स्पर्शे मोमल्या निळू डोळ्या प्रियाची भेटी का तिलिया कुर्मीची दिटी देशीभूत माद्राटे मोवाळते स्पर्श अति मृदू मुखी घेता सुस्वादू राणाशी सुगंधो जाळू अंगे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूरके तरी महाभूते पोटी वाय देवींचे परमाणू माझीच माय त्या विश्वानुसार होय गगन जैसे काय सांगो ऐसे जिने जे जगातली जीवे प्राणे त्या नाव म्हणे मारदो मी आता पराजय राजा दिशा कदरती जे लाजा कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव
नाना चंडाळ मंदिरासे अवचटे आलिया संन्यासी मग राज होय जैसे उत्तमतया क्षत्रिय अरणे पळून जाणे ते कोण साय राजरवाणी का वैदेव पाचारणे महासतीयेचे रूप सावरेल कुष्ठ सांभिता कुडचे बोट त्याला ज्या प्राण संख्येसे ते लाजरवाणे हे भोग सोदे अपणे नाम रूपाशी येणे नाही गा लाजरवाणे त्या होणे ऐशी ऐशी आवकळा गेपेशरांचा कंटाळा ते लाजपै निर्मळा निसागू गोड आता सूत्रतंतो तुटलिया चिष्टा चिटा केसाय कडिया ऐशी प्राण जे कर्मेंद्रिया कुंटे गते हे मावळलिया दिन करू तरी किरणांच्या प्रसरू ऐसा मनोजे प्रकारो ज्ञानेंद्रियांचा एव मनोपनियमे उतिदायी इंद्रिय क्षमे त्याच्या पल्यवर्मे येणे वय तेज क्षमा धृती शौचा मद्रो नाति मानिता भवंती संपदम देवी मभिजानत सस्य भारत श्री ज्ञानोबा तुकाराम यागे प्रवर्ता ज्ञानी मार्गे दिवंशाची अंगे उणीवनोये ओ कटे वर्णायसे ते यागे अरिग्निप्रवेशे परे प्राणेश्वर देशे नगणची सते देशी आत्मनाथी आदे लावणी विशेषाची बांधे ताव आवडे पण दे शून्याचे न टाके निषेध वाढ न पडे विधीचे भेड नुपजे जेवी कोडा महासिद्धीचे ऐशे ईश्वराकडे निज धावणे अपसया सहजयांचे वेग का प्राचीन कवलले रोग अथवा योग योग प्रिया प्रियांचे या अवयांची आची तोरू एके वेळे आली अपुरू तरी अगस्त्य कावणी दिरो वा टाके आकाशी तुमाची रेखा उठली वाळवळिका तेगडी एके जुळका वारा जेवी ऐसे अधिभूतारी देवा अध्यात्म आणि उपद्रवा पातळी पांडवा गिळून निघाले ऐसे चित्त क्षोभाचा अवसरी चलले राजे चांगावे करी कृतिमणी पेवदारी ते गा आता निर्वाळवणे कनके बरीला गांगे पिवके त्या कले आश्रयासारखे शोचसे जे अंगी निष्कामाचारू जीवे कोसाचारू तो सभया घडला कारो शुचित्वाचाचे गा पीडिता पापतु कोकित तिरेंची पादप समुद्र जाय आप गंगेचे जैसे का जगाचे अंध पीडितो स्त्रियेचे रावळे वडतो दिगे जैसा वासतो प्रदक्षिणे ऐशी बांधले सोडिता बुडारी काढिता सांगडी पीडिता अर्थांची या किंबहुना दिवसाला ते पुढीलांची सुख उन्नती आणि ताणित स्वार्थे प्रवेशिजे वांचुनी आपले काजा लागे प्राणी जाताच्या हितभागी संकल्पा जाई आडवंगी न करणे वय द्रोहत्वायशी यो गोष्टी ऐकशी जी आकृती हे सांगितले येते पाहू येतेसे आणि गंगा शंभूचा माता पाहुणी संकोच जेवी पारता देवी मान्यपणे सर्वता लादणे जे ते पुढते अमानित्व जाण सुमते मागा सांगितले से किती नवे निर्विण सगळांचे देवे गंगाची आली ही गुणकुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्ष गळा घेऊन सीतासे की सविशेष गुणचक्र येता आत्मया निपजते निरांजनाली उगळीते निर्मळे गुण येशे मुक्तापळे दैवी शुक्ती कळे गीतार्णवींची काय बहु मानवशी व्यक्त का पेशी केली देवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची अतवट दशा माझी जया विरा वाडपणाचा डांगोरा तोदंब ऐसा ऐशी आपुली जरणी नग्न दाविली आजनी ते तीर्थशे परिपतने कारण होय का विद्या कुरुपदिष्टा गोयालिया चोटा अरिष्टदा परिनिष्ठा हेतू होते वयांगे बुडता महापुरे जे वागी काढे पैदतिरे ते नावाचे बांधले आश्रय बुडवी जैसे कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नाचे पंडसुता होय विष ऐसा दृष्टाच्या सका धर्म झालो तो पुकाराचे देखा तरी तारिता तोची धोका लाग्योय म्हणून वाचेचा चौबारा घातली धर्माचा पसारा धर्मचे तो धर्म वेरा तो धम्मू जाणे आता मोठाचे जिबे अक्षरांचा मुका सभे आणि तो ब्रह्म सभे नरिजे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती मानी तोडा का कांटेवरिल्या सरडा स्वर्गोईनीच नाचे निंदने आगी धावे गंगणे किल्लार बळे मिने रगणेजी सिंधो ईसा मिजे स्त्याधने विद्यासुती बहुतमाने एक दिवसेचे निपराणे अल्पको जैसा अब्रछाईची आजोडी निदेव घर मोडी मृगांबोदे कोणी पोडी पाणी आडी मूर्ख पोतण्याची संपत्ती मिशे तो दर्पो गाणारेशे न बोलोगे आणि जगावेदी विश्वासू आणि विश्वाचे पूजेशु जिगे एका तेजसो सूर्यस्वा जगस्प्रेयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जगा उत्साहे याते वानु जाये किती आहे कोणी मत्सरू आहे पुगो लागे म्हणे ईश्वरा ते काय या वेदा विशेषोये गौरवा माझी त्राये भंगिता असे पतंगा नावडे ज्योते पद्योता वाणूचे कंते तिथे बिणे आपंपते वैरी केला ऐसा अभिमानाचे निमोवे ईश्वरांचे नामनसाय
बापा ते म्हणे म्हणजे सवती झाले ऐसा मान्यतेचा पुष्पगंडू जो अभिमानी परमलंडू रौरवाचा रूढू मार्गुची पै आणि पुढीलांचे सुख देखणे यांचे होय मिख चढे क्रोधाग्नीचे विख मनोव्रते जिताळाची ये बेटे तातला दिली आगे ओटे चंद्रुदे कोणी जळे पोटे कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला दे कोणी सवळे पापी आपटते डोळे डुडुळाचे जगाचे सुख पाहतोगे जैसे तोर विषय बघे अंगजाणी का तिगावनींचा पांते पाता तोडे टाय गमते परिविषयी प्राणा होते करुणपुरे दाते आई गेली या शरण त्रिदोषीना चुक्या सांगितली या दैवा गुणनिधी बरवा जन्मला असे म्हणून पार्था तू या दैव संपत्ती स्वामी या कोणी यावे व्हावे आहे कैवल्याची या दौभूत सर्गौ लोकेस्मिन दैवासुर एव च दैवो विस्तरशा वर्तत दोन्ही सृष्टी दैवी आणि किरटी आसुरियत देवींची विस्तारुणी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवे सांगितले आता आसुरीचे सृष्टी ते त्यांचे उपलव गोटे अवधानाचे ते देपावनकी तरी वाद्य विना नादू नेदे कवणाई साधू का पुष्पे मकरंदू नलबे जैसा ऐसे प्रकृती आसुर एकेल नो हे गोचर जव एकादे शरीर मालातिना मग आविष्कारला लांकुडे पावक जैसा जोडे ऐसे प्राणदेही सापडे आटोपले हे ते वेडे वाडे उसा ऐसे आतुरला रसा देह करू येतैसा प्राण्यांचा आता त्याची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुर्या दोषवृंदे प्रवर्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरो सुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम तरी पुण्या लागे प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाननी याचे राहते त्याचे मन निगण्या आणि प्रवेशा चित्त नेदितो आवेशा कोश गिटो जैसा ज्याचे न लापे का दिले मागुती येईल ही नये पुढील न पाता दे भांडवला मूर्ख चोरा ऐशिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही निनजिती आसुरी जनी आणि संजया पवित्रत्व जेवी भांडिया मध्याची या वाढवीती विधीची आस का पाती वाढीलांची वास आचाराची भाष नेणती ते ऐसे चरणे हे जे का रमणे वारीचे जाळणे आगीचे बलते नाही आपुलिया आणि टाऊ येतनियंता ईश्वर न्यावो निवडी वेदो वेदी अन्याय पडे ते निरुपयोगे दंडे समाधी भ्रमे येत आपुलेनी बळे भोगीचे जे जे वेंटाळे हे वांचुनी वेगळे पुण्य आहे ना शक्तपणे अंगिके वेगळे वेंटाळे नटके ऐसा गादी जीवन विषय सुखे त्यांची पाप यांची बांधरी होय तरी तो धर्माधर्म भोगवी आणि परत्राच्या गावे करीतो भोगे परिपरित्र ना देवो न दिशे म्हणून ते वावो आणि करता निमे माटावो भोग्या शिकवणू येत उर्वशीचा तो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळते ते जन्मे आगवे जगा आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामची नाशे एवं कामांचुनी काय जगामुळाची आन नाही ऐसे बोलते पाये असुर गाते आता असो एक डाळ बोली न करू पगळ सांगता जे सपोल आणि ईश्वराची आकंते दुसदियाची करते चांते हे नाये चित्ते निश्चय को किंबहुना गेला मग केवळ हे देह कोडा अमोद्योदकाचा बुडबुडा विषय अपंकी सुवाडा बुडाली गा जे आटावे होती जळचर जे डोई मिळते डीवर का पडावे होय शरीर ते रोगा उदय जने के तुझे जैसे विश्वा अनुष्ठोद्देशे जन्म तिथे तैसे लोकाटो विरडलिया शुभ फुटती तैते कोंब पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मगा पुढे ऐसे निगो आटोपे तुरी आणपी पापे धर्मदेनु कृपे फुटले जैसे चिंताम परिमेयाम प्रचलाम तमा पुषिता कामोपभोग परमा एतावदिति निश्चिता श्री ज्ञानोबा तुकाराम याची कर्म प्रवृत्ती आणि जिनी आहे परवते वाती चिंता पाताळवणी निम्न जेचे उंची साने गगन जे पाता त्रिभुवन अनुनोये ते योगपटाची मवणी जीवी अनिम चिंतवणे ते सांडवणे मरणे बल वाढविते निरंतर जीवे सोनी सार विषयादिक स्त्रिया गायले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिया लिंगावे स्त्रियांची त्यांची पुरवंडी के जे अमृते ऐसे सुख स्त्रिय परवते नाहीचे म्हणून चित्ते निश्चय केला मत याची स्त्री भोगा लागे पताळ स्वर्गा धावती दिग्वी बागा परवते आशा पशतैर्यबद्धा काम क्रोध परायणा यंते काम भोगार्थ मन्यायेनार्थ संचयान लोकटिका श्री
आमिष कवळू तोरी आशा न विचारता गेली मासा तैसे की जीवशी आशा ते आसिगा वांछित तवना पवते मग कोडेची अशी संतते वाढवू होते कोश किडे आणि पसरीला विलाशू अपर्ण होयतो चिद्वेषू एवं काम क्रोधाने रिको पुरुषार्थ नाही या कोणे रात्री जोगावा राणांतर या जैसा पांडवा और रात्री यांची विसावा भेटेची ना ऐसे उंचवणे लोटिले कामे निटती क्रोधाचे डमे तरी रगा झुंबती सैरा एकाचे साधुनी मारते एकाचे सर्वस्वी हरते एकाला युभारते पायंत्रे पाशिके पोती वागुरा सुने ससा निटिकाची कोंचरा घेऊन निघाचे डोंगरा पारदी जैसे हे पोसावयाई पोट मारुनी प्राणी यांचे संगाट आणि ते ऐसे निकृष्ट तेही करीते पर प्राण घाते मिळाले आचित्ते तोषणे कैसे इदा मध्य मया लब्ध इमं प्राप्य मनोरथम इदामस्ति सवेची अमणे पाहे आणि कांचे आणू आणि जेतुले असे जोडिले त्याचे ने भांडवले लाभा घेई नवरले चराचर ऐशनी धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया मदिटी पडे त्या ओढोने असौमया हत शत्रुर अनिश्यच्या परानपे ईश्वरो हम भोगी सिद्धोहम बलवान सुखे हे मारिले वैरी तोडे आणि काही साधन गाडे मग नांदेन पवाडे एकलाच मी मग माझी होतील कामारे या वांचुनी रे मारे किंबोना चराचरे ईश्वर तो मी भोग उमीचा राहो आधी सर्व सुखाची टाहो म्हणून इंद्रिय वाहो माते पाहुणे मी मने वाचा दे हरिते कैसे नोये के मज वांचुनी आहे ज्ञान सिद्धान तवंची बळिया काळू जवन दिशे मी अर्थवळू सुखाचा किरण कळू राशिवामीची आडोबी जनवानस्मी कोण्योस्ति द्रश्युमया योक्षे दश्यामी मोदिष्य इत्यज्ञान विमोहिता लोकटिका श्री कुबेरो आतिला होई परितो नेणे माझी सोयी संपत्ती मज समनवे श्रीनाथाई माझी या कुलाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू पाता ब्रह्मा येळू उन्हाची दिशे म्हणून मिरविता नावे वाया ईश्वरादी आगवे नाही मजशी सरी पावे इसे कोणी आता लोकला विचारू या करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठेन परमारू या गवरे माते घासी वाणिते नटनाचे रिजवते ते आदे आनंदाकारू काय बहु सांगोयसे ये आसुरी प्रकृती पिसे तुरंबिता सौसे गगनवळे तिये अनेक चित्ता विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता काम भोगेशो पतंती नरकेषु चौ लोकटिका श्री जुराचे टोपे रोगी बलतैसे जल पातुले रुळे म्हणून आशा वाटोळे भोवंडीचे ते अंतराळे मनोरथांच्या अनियमा आषाढ मेघ का समुद्र मे अभंग तैसे कामिते अनेक खंडकाम मग काही कामनाची त्या जीवी झाले वेलरिया ओरपिले कांटिया कमळे जैसे का पाषणाची या माता अंडी पतली पारताने वाढूनची लाग आणि वाडे जम जम मोह तम तमविषयी रो विषय ते तटावो पातकाशी पापी आपले नितावे जेव्हा करीती मेळावे तव जितांची आगवे ते नरका म्हणून गा सुमती जो मनरता पाळते ते असुरे ते वसते ते आटाया जे ताशी प्रततुर्वर खदिनाचे डोंगर तादला देली सागर उतताते जे तयतनांची श्रेणी हे नित्य नवी मजाचणी पडते ते दारुणी नरक लोके ऐसे नरकाची असेले भागी जे जे जन्मले ते जे कोबदले यजती यागी एरवी यागदी का क्रिया आणतेची धनंजया परिव पडते आचरुनिया नाटकी जय शब्दा धनमान मदान्विता यजंते नाम यज्ञस्ते दंभेना विधिपूर्वकम तैसे आपण मानिता मंतपण उगदी असावे आपण चिरिसदा जीवे तृणाई वाणी आगवे मानती नीच तरी काय काय पिसे न करती का म्हणून कोणे के वेळे मौढ्य मध्याचनी बळे यागांची टवाळे आदरिते ना कुंड मंडप वेदे ना उचित साधन समृद्धे आणि त्याशी तमविदे द्वंद्वची सदा देवा ब्राह्मणांची नावे आडरवैनी नोहावे ऐशा तिथित यावे लागे कोणा पैसींचा निगावा तोही देवे पांडवा निरूपिला या काणिका संजय व्यासाची या निरोपा तो वेळू पेडिला तया नृपा सामी निवृत्ती कृपा घेन तुम्हा मी संत माझी या कडा दितीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी म्हणून अवधान
भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपत् विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः। कृष्णार्पणमस्तु। श्री ज्ञानदेव तुकाराम विकासिता मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गुरुराया पुंडरीक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम। आषाण समुद्रबाई अंगवण ताजी यावया जेवण काळकोटाचे ही काम क्रोध लोवेंसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून टावचे पुसी यांचा गा जे काही अवचटे हे तिकडी सांकळ तुटे तै सुखे आपुली वाटे चालू लावे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकोटी पटलिया नगर इंद्र आणि मारी अंतर जैसे होय ऐसा कामादी कीर्तिगे सांडिला सुख पाहुणे जगी जंगू लागे मोक्ष मार्गे सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे स्वच्छ स्वेचनी बळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणी ते वेळी आत्मानंदे आगवे जे सदा वसते बरवे ते तेजींची पाठ न पावे गुरु कृपेचे तेद प्रियाची परमसीमा तो बेटे मावली आत्मा ते केवी आठी डिंडिमा संसारिक ये ऐसा जो काम क्रोध लोभा जाडी करून टाके उभा तोची वडिया लाभा घुसावी होय यह शास्त्र विधी मुत्सज्ज वर्तते कामकारत न सिद्धिमा वाप्नोति न सुखम न परांगते। ज्ञानोबा तुकाराम।